परंपरेला तोडून नवपरिवर्तनाच्या दिशेनं काम करण्याचं काम महापुरुषांनी केलेलं आहे। आणि याच महापुरुषांपैकी 3 महापुरुषांची जयंती या महिन्यामध्ये अर्थात एप्रिल महिन्यामध्ये आलेली आहे। या महापुरुषांनी परिवर्तनाच्या प्रक्रियेतून समाजाला नेलं, वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि खऱ्या अर्थानं समाजाला नवी दिशा देऊन जगासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे। एक माणूस म्हणून माणसाला ओळखलं पाहिजे आणि माणसाला अग्रस्थानी ठेवून मानवता कशा प्रकारे श्रेष्ठ करता येईल यासाठीच भगवंतांनी आपलं आयुष्य वेचलं आणि बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं। महाबोधी महाविहार याच्या मुक्तीसाठी आणि संयुक्त जयंतीचा कार्यक्रम हा आहे। आणि मेन हा उद्देश असा आहे की ज्या प्रकारे बिहारमध्ये जे घडलेलं आहे महाबोधी महाविहाराच्या संदर्भातच आपण ही रॅली काढलेली आहे आणि मोस्ट प्रमाणात जास्तीत जास्त लोकांनी ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं हेच आमची इच्छा आहे। आणि जनरली ह्या रॅलीच्या मार्फत आपण गव्हर्नमेंटला जाग करण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहे। इस रैली में ये संदेश बताना चाहते हैं कि जो महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन बुद्धगया में चल रहा है उसका समर्थन करने और जो अपनी डिमांड है कि महाबोधि महाविहार ये पूरी तरह से बौद्धों के अधिकार में आना चाहिए, उस कमेटी में जितने भी लोग रहेंगे सारे बुद्धिस्ट रहेंगे और जो 4 पंडे हैं उसको हटाना चाहिए। वो हमारे बुद्धिस्ट धर्म में कोई उसका काम नहीं है। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। अशोका मैत्रेय फाउंडेशन और शालवन बुद्ध विहार इन दोनों के संयुक्त तत्वावधान में इस समय ये जो विशाल रैली निकली हुई है ये दरअसल बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर, क्रांतिबाज ज्योतिराव फूले, चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी अशोका इनके सम्मान में और इनके जयंती के सम्मान में निकली हुई ये रैली है। और इसका आयोजन हर साल करते हैं, स्वयं इनिशिएटिव लेते हैं पूज्य भदंत भंते हर्षदीप। तो भंते जी ओकास वंदामी। भंते जी एक बात समझना चाहेंगे, पूरे देश में नहीं विदेश में जहाँ जहाँ भी लोग रहते हैं और मानवीय अधिकारों के प्रति थोड़ी सजगता रखते हैं सब बाबा साहेब की जयंती मनाते हैं। इसके साथ अब प्रियदर्शी राजा सम्राट अशोक की जयंती भी इसके साथ जुड़ गई और क्रांतिबाज ज्योतिबा फूले इनकी भी जयंती जुड़ गई और ये संयुक्त जयंती का महोत्सव पूरे देश में चल रहा है। आप भी इसमें मना रहे हैं इस जयंती को। हम ये समझना चाह रहे हैं कि भिक्खु संघ की ओर से अगर हम ये समझना चाहे कि इस जयंती का एक आदर्श क्या हो सकता है, इसका मॉड्यूल क्या हो सकता है, कैसे मनाई जाए ये जयंती। आणि या रॅली मागचा उद्देश जर आपण लक्षात घेतला तर निश्चितपणे 2 प्रकारच्या कंडिशन आहे आणि त्या 2 प्रकारच्या कंडिशन म्हणजे परंपरा आणि परिवर्तन। या देशामध्ये ज्या पद्धतीनं ज्या प्रकारची वर्तमान परिस्थिती आहे त्या वर्तमान परिस्थितीचं अवलोकन करीत असताना आम्हाला बरंचसं चांगलं दिसतं, परंतु जेव्हा भूतकाळाकडे आम्ही वळतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की नेमकं या देशामध्ये विषमतेवर आधारित असणारी
सामाजिक व्यवस्था होती आणि त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये या देशातल्या बहुजन समाजाचं जीवन हे खऱ्या अर्थानं नरकमय होतं. माणुसकीचे कोणतेही अधिकार त्यावेळेला अवगत नव्हते किंवा प्राप्त नव्हते. तेव्हा त्या काळामध्ये त्या महापुरुषांनी या ठिकाणी जन्म घेऊन त्या काळामधल्या परंपरा तोडण्याचं काम केलं आणि त्यांनी परंपरा तोडल्या तेव्हाच कुठेतरी परिवर्तन आलं. म्हणजे याचाच अर्थ परंपरेला तोडून नवपरिवर्तनाच्या दिशेनं काम करण्याचं काम महापुरुषांनी केलेलं आहे. आणि याच महापुरुषांपैकी 3 महापुरुषांची जयंती या महिन्यामध्ये अर्थात एप्रिल महिन्यामध्ये आलेली आहे. आपण बघतो की नेमकं परंपरेला तोडून जर परिवर्तन आणण्याचं काम महापुरुषांनी केलं तर निश्चितपणे आपल्याला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी कशा प्रकारचं काम केलं हे लक्षात येतं. ते म्हणतात की जेव्हा या देशातल्या शोषित पीडित आणि वंचितांच्या जीवनामध्ये दुःख आणि दैन्य का आहे त्यामागचं कारण सांगताना ते म्हणतात की खऱ्या अर्थानं या देशाची व्यवस्था चुकीची आहे म्हणूनच दुःखाची अवस्था आहे. आणि अशा प्रकारच्या या दुःखद अवस्थेला दूर करायचं असेल तर शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच संबंधाने त्यांनी म्हटलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ का विद्येने केले. म्हणजे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संघर्ष करून या ठिकाणी असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम फुले दाम्पत्यांनी आपल्या संघर्षातून केलं. नेमकं त्याच प्रकारे तो विचारांचा वारसा घेऊन नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांना आपलं गुरु मानून नवपरिवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं ते संविधानाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर नेमकं तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षा अगोदर जे नवपरिवर्तन घडवलं, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या देशामध्ये पेरला, त्याच विचाराला घेऊन या देशामध्ये महत्तमशी क्रांती घडवण्याचं काम प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी केलं. आणि त्यांच्या त्या कर्तृत्वातून खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श घेतला आणि त्यांनी निर्माण केलेल्या त्या प्रतीकांना नेमकं भारतीय संविधानामध्ये असं उंचावर नेऊन ठेवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे याचाच अर्थ आज जर आपण बघतो की सम्राट अशोकांचा काळ लक्षात घेत असताना त्यांच्या काळामध्ये बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाला पेरण्याचं काम त्या महामानवानं केलं. आणि त्याचबरोबर कुठल्याही धर्माप्रती कोणत्याही प्रकारची अशी वेगळी भावना निर्माण न होऊ देता प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या धर्माप्रमाणे धर्माचं आचरण आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हे स्वातंत्र्य बहाल करणारा जगातला बलाढ्य असा कोणता राजा असेल तर राजा सम्राट अशोक आहे. त्या माणसानं त्या प्रकारचं व्यवस्थापन निर्माण केलं आणि अशा प्रकारचं बलाढ्य राज्य असूनही सम्यक व्यवस्थापन, आदर्श व्यवस्थापन निर्माण केल्यामुळं ज्या वेळेला कोणताही विद्यार्थी तो UPSC क्रॅक करतो आणि जेव्हा त्याचं ट्रेनिंग होतं, तो ट्रेनिंग मसुरीला होतं, तेव्हा त्या ठिकाणी त्याला प्रथमतः ट्रेनिंग बेस असल्यामुळं जेव्हा टीचिंग पिरियडमध्ये त्याला शिकवल्या जाते तेव्हा प्रथमतः अशोकाचं प्रशासन शिकवल्या जाते. म्हणजे उद्याचा कलेक्टर, उद्याचा कमिशनर हा जर UPSC अंतर्गत पुढे येत असेल त्याच्या समोर खऱ्या अर्थानं राज्यकारभार करताना अशोकाचं साम्राज्य असलं पाहिजे. अशा प्रकारच्या भावनेतून इथे राज्य व्यवस्थापन UPSCच्या माध्यमातून आपली भूमिका ठेवते. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या महापुरुषांनी परिवर्तनाच्या प्रक्रियेतून समाजाला नेलं, वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि खऱ्या अर्थानं समाजाला नवी दिशा देऊन जगासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. आणि याच विचारांचे पायीक होऊन उद्या आम्हाला जगता आलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला ते महापुरुष कळले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रपुरुष म्हणून सम्राट अशोकांना या देशामध्ये मान्यता प्राप्ती झाली पाहिजे. आणि त्या संबंधाने प्रचार आणि प्रसाराचं काम, विचारांच्या प्रचार आणि प्रसाराचं काम अशोकाच्या संबंधाने आम्ही करणार आहोत, आम्ही करत आहोत. आणि त्याच माध्यमातून तो विचार लोकांमध्ये रुजावा, समाजाला प्रेरणा मिळावी आणि खऱ्या अर्थानं सम्राट अशोकांचं राज्य व्यवस्थापन जगाला कळून त्यांना आदर्श प्राप्त होऊन त्या विचारानुसार जाता यावं, फुल्यांचा विचार आत्मसात करता यावा, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी व्यवस्था इथल्या बहुजन समाजाला निर्माण करता यावी, याच उद्देशानं खऱ्या अर्थानं आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. इस रैली में ये संदेश बताना चाहते हैं कि जो महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन बुद्धगया में चल रहा है उसका समर्थन करने और जो अपनी डिमांड है
कि महाबोधि महाविहार ये पूरी तरह से बौद्धों के अधिकार में आना चाहिए। उस कमेटी में जितने भी लोग रहेंगे सारे बुद्धिस्ट रहेंगे और जो 4 पंडे हैं उसको हटाना चाहिए। वो हमारे बुद्धिस्ट धर्म में कोई उसका काम नहीं है। और दूसरी बात, इस आंदोलन को भदंत सुरेश देसाई इन्होंने 1992 से शुरुआत की, तो 2003 तक उन्होंने जो 13 साल इसका आंदोलन किया, तो उसका भी प्रभाव शासन पे गिरा, लेकिन शासन ने उसको नज़रअंदाज किया। अभी जो महाविहार जो है महाबोधि महाविहार, ये पूरे विश्व की एक धरोहर है, विश्व की संपत्ति है। इसलिए अब इस संपत्ति को जो पूरा कंट्रोल रहेगा वो यूनो का रहेगा, यूनाइटेड नेशन ऑफ ऑर्गेनाइजेशन। और इसमें जो भी ग्रांट मिलेगी वो यूनो की तरफ से भी ग्रांट मिलेंगी। अभी इसमें जो इस देश के जो कुछ लोग हैं जो बुद्ध धर्म का विरोध करना चाहते हैं, कुछ दिन के बाद में उनका कुछ भी चलेगा नहीं, क्योंकि ये पूरे विश्व के बौद्धों की धरोहर है। अभी वो विश्व के हेरिटेज में आ गई है कि ये बौद्धों की विरासत है, बौद्धों के हाथ में आना चाहिए। इसी तरह से रिजल्ट लगेगा। इसलिए हम जो अपनी ताकत लगा रहे हैं, क्योंकि हमारे ताकत का भी प्रेशर सरकार पे होना चाहिए। इसलिए 12 मई बुद्ध जयंती के दिन 12 लाख लोगों को बुद्धगया में इकट्ठा करके वो रैली के स्वरूप में उसको पटना तक या ले जाना का जो संकल्प है वो भी पूरी तरह से सक्सेस होने वाला है। और जो आकाश लामा जी है वो आंदोलन के पहले अपनी पत्नी के साथ में ये हमारे बुद्धिस्ट सेमिनरी में आए थे, एक दिन रुके थे, और इसमें हमारे उनके साथ में काफ़ी चर्चा भी हो गई और आंदोलन की रूपरेखा भी हमने बताई। भंते सुरेश देसाई इसलिए वो इस रैली में सहभागी नहीं हो रहे क्योंकि उनकी सेहत ठीक नहीं, उनको कमर का दर्द है, उससे ठीक से उठना बैठना नहीं होता, लेकिन उनका समर्थन है। उन्होंने उसी समय लामा को बताया कि आप काम कीजिए, आपके साथ में है, हम सब लोग आपके नेतृत्व को स्वीकार करते हैं। आज जे रॅलीचं आयोजन केलेलं आहे ह्या महिन्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, प्रियदर्शी, अशोक सम्राट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाची तिन्ही जयंत्या सोबत येतो, एका महिन्यामध्ये येतो। म्हणून ज्या समाजामध्ये बुद्ध धम्म रुजला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये प्रेरणा उत्पन्न झाली पाहिजे आणि बाबासाहेबांमधला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या संदर्भामध्ये सर्व लोक एकत्रित येऊन प्रत्येक मोहल्ल्यातले प्रत्येक परिसरातले लोक या ठिकाणी उपस्थित होत आहे। तरी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभमंगल कामना देतो। या रॅलीचा उद्देश म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता या त्रिसूत्रीवर ज्याप्रमाणे भारतीय संविधान आधारलेला आहे, तर हाच संदेश भगवान बुद्धांनी त्यांच्या सद्धम्मातून दिला की एक माणूस म्हणून माणसाला ओळखलं पाहिजे आणि माणसाला अग्रस्थानी ठेवून मानवता कशा प्रकारे श्रेष्ठ करता येईल यासाठीच भगवंतांनी आपलं आयुष्य वेचलं आणि बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं आणि त्या समर्पणातूनच आज भारतीय संविधान तयार झालं। आणि संविधान हाच संदेश देते की आपण सर्व माणूस आहोत, माणसाने माणसाची माणुसकीने वागावे। जसं संविधान हा संदेश देते त्याचप्रमाणे इथे बहुविध जातीचे धर्माचे लोक राहतात, तर त्या सर्वांसाठी या रॅलीतून एकच संदेश, समता, स्वातंत्र्य, बंधुता या त्रिसूत्रीला लक्षात ठेवून आपण आपलं जीवन जगावं। असं रॅलीचा उद्देश हाच आहे की आम्ही तुकड्या न राहता
एकत्र येऊन आपण सर्व समाज एकत्र यावं हा संदेश गेला पाहिजे म्हणून आपण रॅली काढतो. समता दलाला हा संदेश द्यायचा सर की हे जे रॅली निघत आहे एकतेच्या प्रतीक म्हणून हा रॅली निघत आहे. तर समता दला म्हणजे तुकडे वेगवेगळे काम करत आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. युवकांना काय सर? युवकांनी हा संदेश आहे सर की डॉक्टर आंबेडकरांनी जो आपल्याला आदेश दिला होता गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक, तर प्रत्येक घरातील एका युवकांनी सैनिक बनावं व बाबासाहेबांनी जो आदेश दिला त्याचे पालन करावे. या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या रॅलीतून आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की महाबोधी महाविहार याच्या मुक्तीसाठी आणि संयुक्त जयंतीचा कार्यक्रम हा आहे. त्यामुळे आम्हाला ह्या रॅलीतून सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी ही महाबोधी महारॅली काढण्यात आलेली आहे. जय हिंद. मी सुषमा कांबळे. ॲक्च्युली आपण मेन म्हणजे शांततेचा संदेश देऊन राहिलेलो आहे ह्या रॅलीतून. आणि मेन हा उद्देश असा आहे की ज्या प्रकारे बिहारमध्ये जे घडलेलं आहे महाबोधी महाविहाराच्या संदर्भातच आपण ही रॅली काढलेली आहे. आणि मोस्ट प्रमाणात जास्तीत जास्त लोकांनी ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं हेच आमची इच्छा आहे. आणि जनरली ह्या रॅलीच्या मार्फत आपण गव्हर्नमेंटला जागं करण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहे की आमची युनिटी पण आहे बा, समाजामध्ये आमची युनिटी पण आहे आणि आम्ही आपल्या हक्काची लढाई लढू शकतो. हाच एक संदेश आहे आमचा जे गव्हर्नमेंटच्या कानापर्यंत पोहोचायला पाहिजे. ह्या उद्देशाने आपण 14 तारखेच्या नंतर 4 दिवस पोस्टपोन करून ही रॅली काढलेली आहे. आणि ही भव्य रॅली आहे आमची, मोठ्या प्रमाणात जाणार आहे आणि खूप मोठा संदेश आपण देणार आहोत. अशोका फाउंडेशन तर्फे सालवन बुद्ध विहार अंतर्गत या ठिकाणी भव्य दिव्य धम्म रॅली ही निघालेली आहे. या रॅलीचा उद्देश म्हणजे प्रिय सम्राट अशोक यांची जयंती, तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती, तसेच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे आता बिहारमध्ये चालू आहे त्या संदर्भामध्ये यांच्या पित्यात भव्य धम्म रॅली इथून सुरू झालेली आहे.